चल बाई, पुरा स्वयंपाक झाला. आता आंब्याचा रस बनवायचा बाकी आहे. आंब्याचा रस बनवून घेतो. आंब्याचा रस बनवतो, मस्त फ्रीजात मिटून देतो, थंडागार होऊन जाते. मग पुरा स्वयंपाक झाला, गॅसचा ओटा बी चकचक झाला, सगळे कामं झाले. फक्त आता आंब्याचा रस बनवायचा आहे. बनवून टाकते एवढा लवकर. विशाखा वहिनी, हो विशाखा वहिनी. वहिनी, अरे सोनू बोला ना. विशाखा वहिनी, झाला का स्वयंपाक? हो हो झाला, सर्व स्वयंपाक झाला. अरे हो का, झाला का स्वयंपाक? म्हटलं स्वयंपाकात काही तुम्हाला माझी मदत लागत असेल तर करतो थोडी मदत. नाही नाही, झाला ना स्वयंपाक, आता कायची मदत. फक्त आता आंब्याचा रस राहिलेला आहे बनवायचा, बनवून घेतो म्हटलं एवढा. आणा द्या ना, मी बनवतो आंब्याचा रस. अरे अरे सोनू, राहू द्या राहू द्या, तुम्ही नका बनवू. आता फक्त आंब्याचा रसच राहिलेला आहे बनवायचा, बनवून घेतो मी तेवढा. आणा द्या ना, बनवतो ना. नाही नाही, बनवतो मी. आता माय बाई वहिनी, मी जेव्हापासून आली ना, तुम्ही एका कामाला हात नाही लावू दिला बाई मला. एक काम नाही करू देत तुम्ही तिघी जणी. काही करतो म्हटलं तर नाही नाही, राहू द्या, आम्ही करतो. हां, काही कामं नाही करू दिला तुम्ही मला. एकदम आळशी बनवून टाकसान. मग मा घरी गेली ना, तुम्हाला काही कामं नाही करा वाटतील. माय बापाची तर पोरीला आराम करायला भेटते सोनू. हां, आपल्या घरी तर मग कामं करावंच लागतात. हाच मग कामं करणं. तुमच्या माहेरी आलेल्या आहे तुम्ही, माहेर कासाठी असते? हां, पोरीले 4 दिवस सुखानं राहासाठी असते. आणि तुम्ही काय कामं करतो करू राहिल्या? हां, करा ना आराम. मग तुमच्या घरी गेल्या की कामच करणार आहे तुम्हाला. पण आता 1 महिना राहील तर 1 महिना तुम्हाला कामच नाही करू देसान का वहिनी? आळशी बनून जाईन ना मी. जीवार येतील ना मग माय कामं करणं घरी गेल्यावर बी. कामात राहिलं तर कसं माणूस कामात राहते. नाही नाही, करा तुम्ही आराम करा. हो ना, आम्ही तिघी करतो, आम्ही मिळून जुळून कामं करून घेतो. मिळून जुळून कामं केले ना तर कामासारखे नाही वाटत. बातच कामं होऊन जातात. बरं बापा वहिनी, आता तुम्ही म्हणूच राहिल्या तर आता करू लागतो म्हटलं तर करू नाही देत काही कामं. हां, काही हातभारी नाही लावू देत तुम्ही कामात. नाही नाही, राहू द्या. मी काय म्हणते सोनूबाई, ह्या कधी येणार आहेत तर? रोहिणी का? रोहिणी निघाली ना आपल्या घरून. रस्त्यात आहेत ते लोक, केलतात ताईला फोन. कधी पोचू शकतात ते घरी? हो का माय, कधी पोचू शकतात का? हो. चल माय बाई, पटकन आंब्याचा रस बनवून घेतो. मग मी फ्रीजात मिठवून देतो, थंडाई झाला पाहिजे. मी काय म्हणतो सोनू, मी आता थोडं आंब्याचा रस बनवतो म्हटलं, तर तुम्ही एक काम करता का? बापा तुम्हाला तेच विचारली, काय काम आहे तर सांगा. करता का म्हणजे सांगा, काय करू? मी काय म्हणते सोनू, बाहेर अंगणात नाही आहे ना, बकेट भरून आहे, त्याच्यात कपडे आहेत, धुतलेले आहेत ते कपडे. तसं आनंदीले मी म्हटलं होतं बाहेर बकेटमध्ये कपडे आहे, ते दोरीवर वाळू घालशील म्हणून. जर आनंदीला आठवून नशीन राहिली, कामात नाही असेल ते, तर तिनं वाळू नशीन घातले तर तुम्ही तेवढे दोरीवर वाळू घालून देसान का? हो ठीक आहे ना म्हणे, ठीक आहे, तेवढं काम करून द्या बा. बरं ठीक आहे, मी दोरीवर वाळू घालतो कपडे. नाही तर मीनच वाळू घातले असते. पण आंब्याचा रस बी बनवायचा आहे ना, तुम्ही म्हणत आहे ना की रोहिणी निघाल्या म्हणून कधी पोचू शकता. आंब्याचा रस बनला पाहिजे, थंडाई झाला पाहिजे थोडासा फ्रीजात नाही. बरं ठीक आहे, मी दोरीवर वाळू घालून देतो कपडे. बरं ठीक आहे. अजून काही करायचं आहे का सांगून द्या. नाही, आता काही नाही करायचं. वहिनी, जर तुम्हाला कोणती कामात मदत लागली ना तर मदत मागत जा मला. हा विचार नका करत जाऊ, ननद आहे ननदले कसं काम सांगून काय सांगू. हा विचार नका करत जाऊ. बरं ठीक आहे सोनू. चला मी कपडे वाळू घालून देतो. हा सोनू थांबा. बोला ना वहिनी, काही काम आहे का? अजून काही करायचं आहे का? नाही इकडे या बरं. हां बोला. मी ना कपडे तुम्हाला वाळत घालायला सांगितले, हे आत्याला नका सांगसान. नाही तर आत्या म्हणून मायापोरी 4 दिवसासाठी आल्या आणि ह्या कामं सांगू राहिल्या. अरे वहिनी, हे कपडे वाळत घालणं बी कोणतं काम आहे का? पण तरी बी. अरे बापा टेन्शन नका घेऊ तुम्ही, काही सांगत नाही मी आईले. एवढ्या लहान सहान गोष्टी काय आईले सांगू मी? तेच म्हटलं मग मी ना. बरं आईले काही नाही सांगत मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरं ठीक आहे, जाऊ मी आता. हां, कपडे वाळत घालू? हो ठीक आहे. वहिनी बी ना लय विचार करतात बापा. थांब बाळा चिकू, आता येते तू आई, आता येते. थांब, येते. रडू नये, थोडा शांत हो. आजी आहे त्याजवळ, आजी आहे. शांत हो बाळा, शांत हो. मम्मी येते आता येते मम्मी. चिकूची मम्मी स्वयंपाक बनवत आहे, स्वयंपाक झाला की येते, चिकूला घेते. रडू नये. आता माय बाई हे पोरगं उलसक नाही राहत, माय बिना उलसक नाही राहत. मा सुनीनं पुरा अंगावरचं करून टाकलंय मनात आले. उलसकते अनिता बिना राहत नाही. अनिता, झालाच नाही का हो स्वयंपाक? ये ना बाई लवकर, पोरगं रडू राहिलं ना, ये ना. नीता स्वयंपाकच नाही झाला अजून. एक तर पोरगं राहून नाही राहिलं, पुरा आपल्या अंगावरलं करून टाकेलंय, कुणाच्याच जवळ राहत नाही. आणि त्याच्यात आरामानं कामं करू राहिली आहे. ये ना राहून नाही राहिला ना आता. हा, याला भूक लागली वाटते, ये लवकर. काय झालं आता बाई, राहून नाही राहिला का? नाही ना, राहूच नाही राहिला. घे भूक लागली वाटते पोराले. पण आता स्वयंपाक राहिलेला आहे ना बनवायचा, बनलाच नाही का अजून? आता बाई कणिक चुरली, वरण भाताचा कुकर लावला, भाजी झाली, पोळ्या राहिल्या बनवायच्या. पोळ्या बनवून घेतो म्हटलं, मग मी फ्री होऊन जातो. मग घेतो येले थोडा वेळ वागवा ना. नाही हो बाई ना, राहू नाही राहिला तुझ्या पोरगा, बिलकुल नाही राहू राहिला. घे. पण आता बाई स्वयंपाक राहून जाईन ना, मग सगळेजण घरी येऊन जातील दुपारच्या जेवणाले. मग काय द्यायचं त्याला जेवायले? पोळ्याच राहिल्या ना, बनवून घेतो ना तेवढ्या. बाई ना लय वेळची स्वयंपाक बनवून राहिली ना तू. आता बाई मी एकटी आणून स्वयंपाक बनवणारी, ते प्रतिभा ताई हात नाही लावू राहिली स्वयंपाकाले ना, काय कोणाच काम आले, सर कामं मलाच करायला लागू राहिले, स्वयंपाकी मलाच बनवा लागू राहिला. मग काय करू मी? बाई ते प्रतिभा अजून बी फुगेलच आहे का? तिचा राग शांत झालाच नाही का? किती दिवस अशी बसून राहील? काही कामधंदे करू लागते की नाही करू लागत तुले? अजून राग गेलाच नाही वाटते तिचा. नाही आता ताईचा काही राग गेला नाही. एका कामाला हात नाही लावू राहिल्या त्या, सर कामं मला करायला लागू राहिले, पोरगे वागवा लागू राहिलं, घरातले कामही करायला लागू राहिले, स्वयंपाकी करायला लागू राहिला. रोहिणी गेली ना तेपासून माय कामाची लय फजिता उरायली बरं ना त्या, लयच फजिता उरायली. काय करावं बाई त्या प्रतिभाचं, मला तर समजत नाही माय बाई. नाकात दम आणला तिनं माया. ऐकती नाही. त्याचं म्हणणं होतं रोहिणीला राहू द्यायला पाहिजे होतं आणि मला माहिती जाऊ द्यायला पाहिजे होतं. बाई ना, पण ते काही जास्त दिवसासाठी नाही गेली ना, 8 दिवसासाठी गेलेली आहे. हे गेली की हे काही 1 महिना येणार नाही, म्हणून हिला राहू दिलं मी ना आणि तिला पाठवलं.
कोण सांगीन त्याला समजून? हां, ऐकून नाही राहिल्या ना त्या. निवड फुगेला. आणि जर मी काही म्हणायला गेली तर माझं दोन पायावर भांडायला येतात त्या. काय करावं बाई या प्रतिभाचं, मला तर काही समजत नाही बापा. आता या रोहिणीला येऊ देतो आणि इले पाठवतो माहेरी प्रतिभाले. आणि आणायलाच नाही लावतीले. सांगतो मा पोराले आणूच नको म्हणतो तिले. चांगलं तिचं मन भरेल तिच्या माहेरी राहू दे म्हणतो, आणूच नको. आणि तिला सांगतो तुझ्या जोपर्यंत मन भरत नाही ना तोपर्यंत तुझ्या माहेरी राह. असंच म्हणतो. आता तिला आणतच नाही. पाय ना तू आता. लय झालं, लय तेडी तेडी वागते ते. कोण ऐकीन तिची ठसन? आता गेली ना ते माहेरी, तिला येऊच नाही देत मी, येऊच नाही देत. लय नाकात दम केला तिनं माया. पण आता बाई आता सध्या काय करू मी? आता मला पोरगं बी पाहिजे आहे, स्वयंपाक बी राहायला बनवायचा. करू काय? एक तर स्वयंपाक बनवू, एक तर पोरगं पाहू. करू तर काय करू? तू काही नको करू, या पोराला घे, भूक लागली याले. मग पोळ्या कोण बनवीन? पोळ्याचं पाहतो ना मी, बोलतो ना त्या प्रतिभासोबत. काय म्हणते तर पाहतो, काऊन फुगू नाही एवढी तर. आणि काय एवढा राग आला तर. घरातले कोणतेच कामं नाही करू राहिली, स्वयंपाक नाही बनवू राहिली. जेवण तर बरोबर करते. कामं करायला का रोग येऊ राहिला का तिला? कामच नाही करू राहिली, जाणून नाही करू राहिल्या त्या. माहीत आहे ना मला, माहीत आहे ना. घे तू पोराला घे, रडू राहिलं पहिले शांत कर. आणि तिला तर मी पाहतो जाऊन काय झालं आणि काय नाही तर. अनिता पहिले पोराला घे बरं, पहिले घे. लय वेळचा आई करू राहिला, गेले. तिला पाहतो मी, बनायला लावतो पोळ्या. तू तुझे पोरगं वागू. बरं आता बाई द्या माझं. हो घे. या घरातली सरे सारखे आहेत. कोणीच चांगलं नाही या घरात, कोणीच नाही चांगलं. सगळेजण माराक करतात. सरायच्या डोळ्यात खुपतो म्हटलं मी, खुपतो सरायच्या डोळ्यात. मी चालली होती ना माझ्या माहेरी, तर त्या रोहिणीचं कायले मनात नाही आलं. आणि त्या रोहिणीला काय पाठवलं ना माहेरी? मला जाऊ द्यायला पाहिजे होतं ना. तिला पाठवलं आणि मला थांबून ठेवलं. रोहिणी गेली तर घरातले कामं कोण करीन? म्हणून तू थांबून जाय, तू कामं करशील. नाही करत ना मी कामं, इथं राहून बी मी कामं नाही करत. पा म्हणा आता तुम्ही लोकायला कसा धडा शिकवतो तुम्ही, पाहत मी आता. डबल मला कधी गावाला जायचं असलं तर थांबवसानच नाही तुम्ही. लस करू राहिले लगे. सरेजण एक झाले आणि मला एकटीला पाळून दिलं. पण एकटीच बसत जातो ना म्हणा तुमच्या सराईले, एकटीच बसत जातो मी. मला काही कोणाची गरज नाही, एकटीच काफी आहो मी तुम्हाला सबक शिकवायला. असा मी सबक शिकवतो की मला नांदी कोणा लागावच नाही. कर म्हणा त्या अनिताले कामं एकटीले, कर म्हणा, सरच कर म्हणा. स्वयंपाकी कर, कपडे धू, भांडे घास, फरशी पूस, लेकरू विवागो, सर कर म्हणा. मी बी मजा पाहतो. मी लस करू राहिले माझ्यासोबत. सगळेजण माझ्या डागेलपणा करतात, सगळेजण मला राग करतात. त्याला असं वाटते प्रतिभाला कसा त्रास द्यावा आपण, कसा द्यावा त्रास. या घरातल्या लोकांची साजिश आहे ना, हे सराईची साजिश आहे. सराईनं मिळून मग खिलाफमध्ये साजिश केलेली आहे. पण तुमची साजिश पुरी नाही होऊ देत ना मी, पुरी नाही होऊ देत म्हणा. तुमची साजिश कशी फेल करतो मी, पा म्हणा तुम्ही, पास फक्त. ना तुमचे नाकचे 9 आणले ना मी ना, तर नावाचीच प्रतिभा नाही मी, नावाचीच नाही प्रतिभा. मला का हलक्यामध्ये घेऊ राहिले का म्हणा तुम्ही? हलक्यामध्ये नका घेऊ म्हणा मला. खतरनाक मी भल्या माणसानं तर मला नांदी नाही लागू माया. चांगली आहो तेवढी चांगली आहो, खराब आहो तेवढी खराब बी आहो. मग माया जर जाणून नांदी लागसान तर मग मी सोडत नाही. चांगली चालली होती माय बी मी माहेरी, मस्त मी माझी बॅग गिग भरली होती. माझ्या आईला फोन घेऊन केला होता मी ना, येऊ राहिली म्हणून. सर डिसाईड झालं होतं. ऐन टायमावर येईन मग प्लॅनवर पाणी फिरलं. ऐन टायमावर माहीत होतं नाही लोकायले मी चालली म्हणून माहेरी, तरी माझ्यासंग डागेलपणा केला. आणि त्या रोहिणीला माहेरी पाठवून दिलं. पा म्हणा तुम्ही आता फक्त, पा आता काय हाल करतो मी तुमचे, पा म्हणा. ना तुमच्या नाकचे 9 आणले ना मी ना, तर नावाची प्रतिभा नाही म्हणा. मी चांगली आहोत, माझ्या चांगल्यापणाचा फायदा उचलला आहे ना. आईला वाटलं की प्रतिभाला काही म्हणा, काही करा. प्रतिभा सर सहन करते. पण नाही, आत्ता नाही सहन करीन त्याचं. आता त्याला प्रतिभाचा हिसका दाखवूनच राहतो मी. प्रतिभा आवाज नाही राहिला का तुला माया? हो येऊ राहिला, ऐकू येते मला. बरी नाही आम्ही, बोला ना. का तू काय त्या रूममध्ये बसेलास? काही कामधंदे करायचे आहे का नाही करायचे आहे घरातले? किती दिवस असे फुगून बसशील? एवढा काय राग आला तुले? राग आला तर आला, पण कामं तर कर. ते अनिता घरातली एकटी किती कामं करीन? किती कामं करीन माहीत आहे ना तुले? तिला लहानचं लेकरू आहे. लेकराले पाहिन का घरातले कामं करीन? काय करीन ते? एक तर तिचं पोरगं राहती नाही पाहिना, काय दी नाही कोणाजवळ. त्याला निरा मायमाच पाहिजे, तरी ते कामं करू राहिली बिचारी. किती करीन ते बी एकटी? तुझे काम नाही आहे का तिला घरातल्या कामात नाही हातभार लावू लागायचं? काम नाही का तुझ्या? ते बी या घरातली सून आहे आणि तू बी या घरातली सून आहेस. तेच एकटी कामं करत बसशील का? तू नाही करशील का काही कामं? मग अनिता काही बोलली तर मग म्हणशील मला बोलली माझं भांडण केलं ना, असं झालं तसं झालं, अशा नसतं भांडण होतात. हे तूच तर भांडणाचं तोंड करतो का? काय त्या रूममध्ये रुसून बसलेली आहे तू? अजून किती दिवस रुसून राहशील? आता बाई तुम्हाला माहीत होतं ना, मला माहेरी जायचं आहे. मी बॅग भरलेली आहे, माझी सरळ झालेला आहे. तुम्हाला माहीत होतं ना की मी माहेरी चालली म्हणून. तर तुमचं काय काम होतं तुमचं? रोहिणीला तिच्या माहेरी पाठवायचं काय काम होतं? तिला तिच्या माहेरी पाठवून दिलं आणि मला इथं थांबून दिलं. आता बाई तुम्ही बिले भेदभाव करता, पण सुनाईमध्ये लय भेदभाव करता तुम्ही. काही भेदभाव नाही करत हो बाई, मी काही भेदभाव नाही करत. माझ्यासाठी सोऱ्यासारखे आहेत. ते का लय दिवसासाठी गेली का? ते 7-8 दिवसासाठी गेली. 7-8 दिवसात ते येऊन जाईल. मग तू चालली जाशील माहेरी. आणि तू गेली तर तू का लवकर येशील का? तू 1 महिना नाही येशील, ते बातच येणार आहे. तशी बी तिची बहीण आलेली आहे ना माहेरी. तिच्या बहिणीच्या पोराला सुट्ट्या लागल्या तर तिची बहीण आलेली आहे माहेरी, तर गेली आहे आपल्या बहिणीला भेटाले. 4-8 दिवस राहीन आपल्या बहिणीसोबत आणि चालली येईन. मग तिच्या बहिणीसंग तिची भेट होईल का? तिची बहीण चालली गेली तर मग मा पहिले काय पाठवलं, मा बादमध्ये पाठवत्या. तू गेली तर 1 महिना नसते आली ना बाई. तोपर्यंत तिची बहीण चालली जाईल तिच्या सासरी. मग आणि काही येणार नाही आहे लवकर. म्हणून म्हटलं तू थांबून जाय आणि तिला जाऊन येऊ दे. दोघीचं काम होते. दिमाग नाही आहे का तुला? दिमाग नाही आहे का? थोडासा दिमागाचा उपयोग नाही करत का तू? पण आता इथं बसू नको अशी राग तोंड फुगून बसली इथं काही बसू नको. कामधंदे करू लागते आणि ताले ते किती वेळची एकटी कामं करू राहिली. केले तिनं सरेच कामं केले. तर थोडेसे भांडे आहेत घासाचे आणि पोळ्या टाकायच्या बाकी आहे, तेवढं करून घे. आता सध्याच तिनं तिच्या पोराला घेतलं.
किती वेळचं तिचं पोरगं मी वागू राहिली होती. तिच्या पोराला भूक लागली तर मी न दिलं तिचं पोरगं तिच्याजवळ. अनिताच्या पोराला पाहू राहिली तोपर्यंत तू पोळ्या करून घे आणि भांडे घासून घे. आता दुपारच्या जेवणाचा टाईम उराला, सर येतील घरी जेवायला. स्वयंपाक बनेल पाहिजे. जा लवकर पोळ्या टाकून घे. कणिक गिनी काय ती चुरेल आहे, कणिक नाही चुरायची आहे तुला, फक्त पोळ्याच टाकायच्या आहे आणि भांडे घासायचे आहे. करून घे तेवढं काम. आत्याबाई मला नका सांगू तुम्ही. माया तुम्ही ऐकता का तुम्ही माया कधीतरी की मी तुमचं ऐकू? नाही ऐकत मी तुमचं. नाही टाकत मी पोळ्या, नाही घासत मी भांडे. माय कशी बोलू राहिली हो तू? काऊन नाही टाकत तू पोळ्या, काऊन नाही घासत भांडे? माई मर्जी, नाही करत मी. तुम्ही माय ऐकता का? मी काय ऐकू तुमचं? नाही करत मी, नाही करत. घरातलं एक काम नाही करत मी. माय बाई कशी बोलू राहिली हो तू? बरोबर बोलू राहिली मी, बरोबर बोलू राहिली. पण अशी काऊन बोलू राहिली तू? काऊन नाही करत म्हणतं कामं? आहे ना ते अनिता करायला? तुमची लाडकी सून करते ते. तसं बी मी कितीही केलं, काही केलं ना, काही नाव नाही या घरातनी माया. कोण नाव नाही काढत, कोणी समजून नाही घेत या घरातनी मला. मग मी काय कामं करू? नाही करत मी कामं. माय अशी कशी बोलू राहिली हो तू कामं नाही करशील तर मी कामं करू का? मी करू कामं? तुमची मर्जी. तुम्हाला करायची असतील तर करा. एवढीच तुमची सून तुम्हाला लाळाची आहे तर अनिता, तर तिच्यावरचे कामं तुम्ही करा. तू काही नाही करशील तू. मी काही नाही करीन. माय लहान मुज्जोर आहेस तू? आता मुज्जोर नाही आहे. मला या घरातल्या लोकांना मुज्जोर बनवलं. कोण बोलते हो तुले? कोण बोलते या घरातनी? कोणीच तर तुला काही बोलत नाही, काही म्हणत नाही. करशील तर कर बाई कामं, नाही करशील तर नको करू. त्या तिघी चुपचाप कामं करत राहतात, तुला काही म्हणत नाही त्यात. आता त्या दोघी जणी गावाला गेलेले आहे, ते एकटी अनिता आहे म्हणून म्हटलं तुला तिला हातभार लावला, तरी तिनं अर्ध्याहून जास्त कामं तर केले. काय डबल तिचं नाव विचारलं तुम्ही? तिनं कामं केले मी काहीच नाही केले ना, काहीच नाही केले मी तर काही नाही करत मी. सकाळी अंगणाला झाडू मारला मी ना, माहिती आहे तुम्हाला? माहीत आहे. अंगणाला तर झाडू कधी मी मारून घेतो रोज. मग मी असं म्हणेन का की मी कामं करतो म्हणून? राहू द्या बाई आता, राहू द्या. तुमच्या संग बोलणं व्यर्थ आहे पप्पा. तुम्हाला माई अच्छाई तर दिसतच नाही, माई बुराईच दिसते तुम्हाला. तर मग आता तुम्हाला माई बुराई दिसते ना, तर मी बुरीच सही. नाही टाकत मग तू पोळ्या, नाही टाकत पोळ्या नाही टाकत, भांडे नाही घासत आणि कोणतेच काम नाही करत. जे करायचं आहे ते करून द्या. आणि तुम्हाला एवढीच कदर आहे ना त्या अनिताची, तर तुम्ही टाकून घ्या पोळ्या. नाही लहान बोलते बाई हे. का तू हिंमत कशी काय झाली माझ्यासोबत अशी बोलायची? हिंमतच कशी काय झाली तू? आजपर्यंत एकाही सुनीनं असं म्हटलं नाही मला, नाही करत मी कामं. जा, तुम्हाला एवढं वाटतं तर तुम्ही करून घ्या, असं मला कोणच नाही म्हटलं. मी जय देईल म्हटलं बाई हे काम करून घेते ताईनं केलंच पाहिजे. तू कधीपासून एवढी मुज्जर झाली प्रतिभा? चांगला नाही आहे बरं असा स्वभाव चांगला नाही असा. बदलो तू या स्वभाव. तू अशीच आम्ही एवढ्याशा गोष्टीले किती वाढू राहिली तू? किती वाढू राहिली? तुले पाहतीन तर त्या तिघी काय शिकतील? त्या म्हणतील मोठीच ऐकत नाही, आम्ही काय ऐकाव? तरी तुला मी काही बोलत नसतो, काही म्हणत नसतो. पण आता लय अति केली तू ना, लय अति केली. पण हे भूलू नको, अति तिथं माती. आता बाई या गोष्टी मला तुम्ही काही सांगू नका. सर्व माहिती आहे मला, सर्व ज्ञान आहे मला. आणि स्वयंपाक तर मी करणार नाही. तुम्हाला एवढी अनिताची कदर येते ना, तुम्ही बनवा. तू एवढी कशी काय हिंमत उरायली मला एवढे बोलायची? मला आजपर्यंत कोणा म्हटलं नाही तुम्ही स्वयंपाक करा म्हणून. तू कशी काय म्हणून राहिली? बरं ठीक आहे. तुम्ही स्वयंपाक बनवा असं म्हणून राहिली ना तू? ठीक आहे, बनवतो ना मी स्वयंपाक, बनवतो. काय त्या पोळ्या लाटायला तेवढ्या पोळ्या टाकतो मी, भांडेही घासून घेतो. काही प्रॉब्लेम नाही आहे. करतो ना मी कामं. मी नका कामं करेल नाही का? मला का स्वयंपाक येत नाही का? तुम्ही लग्न करून याच्या पहिले कोण करे कामं? मीच करो. येतात मला कामं करता येतात, पोळ्या टाकता येतात, भांडी घासता येते. करतो मी कामं, करतो. पण तू ही गोष्ट आठवण ठेवशील. तू मला काय बोलली ना हे आठवण ठेवशील प्रतिभा, आठवण ठेवशील तू. लय झालं प्रतिभाचं, लय झालं. लय बोलली आहे मला. हिचा असली चेहरा काय आहे दिसला मला. प्रतिभा तूने एवढ्या लोकांसंग पंगा घेतला, तुला कोणा काही नाही केलं, काही नाही म्हटलं. पण आता तू ना गलत बाईसोबत पंगा घेतला, गलत बाईसंग पंगा घेतला तू इथं अक्कल ठिकाणावर मीच आणणार. आता पाय फक्त तू, मजाच पाय आता तू कशी अक्कल ठिकाणावर आणतो, कसा तुला सबक शिकवतो मी, पाय तू आता. मला म्हणते पोळ्या टाकून घ्या, मला म्हणते भांडे घासून घ्या, मला कामा सांगू राहील ते मध्ये. प्रतिभा लय मोठी गलती केली तू ना. गलत बाईसंग पंगा घेतला तू, यासारख्या लय शिद्या केल्या मी ना. आता तू ही बारी आहे, आता तुला पाय कशी शिदी करतो तर. तू ना गलत बाईसंग पंगा घेतलेला, आता पाय तुला कसा सबक शिकवतो मी. फक्त पाय तू आता ना. तू अक्कल ठिकाणावर आणली ना मी ना, तर नाव बदलून देशील माया. लय झालं प्रतिभा, तू लय सहन केलं. आता नाही, आता बस. आता डोक्याच्या वर पाणी गेलं. तुला तर चांगली शिदी करतो मी. मोठ्या आल्या मला काम सांगणाऱ्या. पोळ्या टाकून घे, भांडे घासून घे. आणि त्यानं लय कामं केले. या घरात मी सगळेजण कामं करतात, मीच आयुक्ती कामचोर, मीच नाही करत कामं. नाहीतरी मला तुम्ही लोक कामचोर म्हणता ना, नाहीतरी म्हणता, नाहीतरी माझं नाव खराब आहे ना, नाहीतरी खराब आहे. तर मग आता खराब बनतो मी. लय झालं यायचं, लय ऐकून घेतलं मी ना. आता नाही ऐकणार मी, आता नाही ऐकणार. मी माहेरी जाणार होती, सराईला माहीत होतं. सराईनं प्लॅन करून मला घरी ठेवलं आणि मा देरानीले माहेरी पाठवलं. किती खराब केलं ताईनं माझ्यासोबत, किती खराब केलं. तरी माझ्या सासूची हिंमत पहा. माझी सासू मला म्हणते की पोळ्या टाकून घे, भांडे घासून घे. बिचारी त्या अनितानं लय कामं केले. ह्या घरात सराईला एकामेकाची कदर आहे, फक्त माहीच कदर नाही आहे कोणाला, माहीच कदर नाही आहे. माही कोणाला कदर नाही आहे तर मी कोणाची कदर नाही करत. मग आता जा. कोणाचं कितीही केलं ना तर कोणाला नाव नसते.